शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, जय भैरी जय शिवराय। मी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मयूर नागवेकर 91। आता आम्ही जात आहोत एक तुम्हाला दाखवतो रत्नागिरीचा फेमस असा लाईट हाऊस, म्हणजे दीपस्तंभ एक असं म्हणतात, आणि त्याच्या खाली बरोबरच समोर आहे शिवसृष्टी, ती पण तुम्हाला दाखवतोय। चला आपण जाऊया लाईट हाऊस आणि शिवसृष्टी बघू, चला। जय भैरी श्रीदेव कालभैरव मंदिर। तर आम्ही आता आलो आहे दीपस्तंभ, बघू शकता तुम्ही इकडे लाईट हाऊस याला म्हणतात। आम्ही इथे आलो आहे आता। त्यांची पर्यटकांसाठी वेळ आहे दीपस्तंभाची 4 ते 5:30 वाजेपर्यंत। आम्ही आता आज जात आहोत, त्याला तुम्हाला दाखवता आतमध्ये काय काय कसं आहे आता। समुद्रातील जहाजांना रात्रीच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी हा दीपस्तंभ मदत करतो। हे दीपस्तंभ आहे, इथून तुम्ही आतमध्ये एंट्री करायची आहे आणि इथून वरती जायला आपल्याला मिळतं। हे इथून तुम्ही तिकीट काढू शकता। इथे आतमध्ये एक मंदिर आहे, सिद्धबाबा मंदिर, आणि हे गणपतीचं एक मंदिर आहे, गणपती बाप्पा मोरया। दीपस्तंभाच्या भोवती हा पसरलेला समुद्र आणि येथील दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात। आता आमचा लाईट हाऊस बघून झालेला आहे। 4 ते 5:30 वेळ असल्यामुळे आम्हाला वरती जाऊ नाही भेटला, नाही तर 20 रुपये तिकीट काढून तुम्ही वरती पण जाऊन फिरू शकता। आता आपल्याला जायचं आहे शिवसृष्टी, तिथे त्या साईडला शिवसृष्टी आहे, म्हणजे भगवती किल्ल्याच्या खालच्या साईडलाच आहे। चला आपण तिकडनं जाऊया, आता बघून येऊया। काय जाऊया ना, जाऊया चल, चला। काळोख पण होईल।
तर आता आपण आलो आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टी इथे आलेलो आहोत रत्नागिरी येथील. चला आता आपण आज जाऊया. तिकीटाचे दर तुम्हाला दाखवलेले आहेत. चला. आपलं टायमिंग कितीचं असतं इथे? सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत गार्डन ओपन असतं. हां. शिवसृष्टी. त्यानंतर 8:30 वाजता तिकीट विक्री बंद होते. 8:30 वाजता तिकीट विक्री बंद. ओके, ठीक आहे, चालेल. आता तुम्ही बघू शकता इथे हा नकाशा दाखवलेला आहे. म्हणजे आपण कुठून एंट्री करतो, कुठे कुठे जायचंय, कुठे कुठे फिरायचंय, प्रत्येकाची ठिकाणं दाखवलेली आहेत. ती बघू शकता. तर आता कुलाबा हा किल्ल्याची प्रतिकृती दाखवलेली आहे. बघा किल्ला कसा आहे, त्याच्यावरती ही माहिती आहे. किल्ला कधी काय त्याच्यासाठी माहिती दाखवलेली आहे. आणि हा किल्ला आहे, बघू शकता. मराठा आरमारासाठी एक महत्त्वाचं स्थान असलेला कुलाबा हा किल्ला अलिबाग येथे स्थित असून त्याचे बांधकाम 1680 ते 1681 साली झाले. सुवर्णदुर्ग किल्ला, ह्या किल्ल्याची युनेस्कोमध्ये नोंद झालेली आहे. दिनांक 21 जून 1910 रोजी भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. पूर्णगड किल्ला दाखवलेला इथे. आधुनिक भारतीय नौदलाच्या रूपात विकसित झालेल्या कान्होजी आंग्रे यांच्या नौदलासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला 22 एकरांवर पसरलेला आहे. रायगड किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगड हा रायगड जिल्ह्यातील महाड येथे वसलेला असून आजही हा किल्ला पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. हा इथे विजयदुर्ग किल्ला दाखवलेला आहे. विजयदुर्ग किल्ला, ज्याला घेरिया म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला विजयपूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. पद्मदुर्ग किल्ला दाखवतो. पद्मदुर्ग, ज्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 5 ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांपैकी एक असून सिद्दीच्या नियंत्रणाखाली असलेल्या जंजिरा या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. खांदेरी किल्ला, खांदेरी, अधिकृतपणे कान्होजी आंग्रे बेट, हे मुंबईच्या दक्षिणेस महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर स्थित एक किल्ला असलेले बेट आहे. मुरुड जंजिरा किल्ला, रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. या किल्ल्याला चारी बाजूने अरबी समुद्राने घेरलेले आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे बोलणारे घोडकिल्ल्याची लढाई देशपांडे सिद्धी जोहरच्या येणाऱ्या आदिलशाही सैन्यापासून शिवाजी महाराजांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. सुभेदार तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असे बोलणारे तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याचे एक शूर आणि निष्ठावंत सेनापती होते. सिंहगडाच्या लढाईतील त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. सरखेल कान्होजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी मराठा साम्राज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे यशस्वीपणे रक्षण केले. त्यांना सरखेल ही पदवी होती, ज्याचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज.
इथे शिवकालीन बाजारपेठांची प्रतिकृती दाखवलेली आहे. गुराब युद्धनौका. गुराब ही मराठा आरमारातील एक प्रकारची युद्धनौका होती. ती गलबतपेक्षा मोठ्या आकाराची आणि एक मजली होती. यात 100 पेक्षा जास्त लोक आणि 10 पेक्षा जास्त तोफा असत. तर आमची रत्नागिरीतील शिवसृष्टी फिरून झालेली आहे. तुम्ही जर कधी रत्नागिरीत आलात तर नक्की या ठिकाणी आणि पहा, एकदम मस्त असं वाटतंय. बघा, तुम्हाला पण असं बघू शकता तुम्ही. ही आहे शिवसृष्टी आणि अवश्य भेट द्या. जय शिवराय मित्र. जय शिवराय.